नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। झी 24 तासनं नीट परीक्षेमध्ये अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीचा आवाज उठवलाय। आज आपण नीट घोटाळ्यासंदर्भात अशा काही बाबी पाहणार आहोत। त्या बाबी बघितल्यानंतर तुम्ही ही चक्रावून जाल। बघूया एक रिपोर्ट। नीट घोटाळ्यासंदर्भात गुन्हे, कसा झाला नीटचा पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी झी 24 तास प्रयत्नशील। मेडिकल शिक्षणाचं प्रवेशद्वार असलेल्या नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय। तर ही परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नीट परीक्षा रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे मुंबईमध्ये निदर्शनं करण्यात आली। जो करोड़पति बाप के बेटे हैं वो पैसे दे के एडजस्टमेंट करके नकल करके वो पास हो जाते हैं, तो गरीब माँ बाप अपने बच्चों को जो अपना पेट पाल कर पढ़ाते हैं लिखाते हैं, डॉक्टर इंजीनियर बनाना चाहते हैं, उनका भविष्य अधर में लटकता है। तो ऐसा काला कानून, ऐसा भ्रष्टाचार पैदा करने वाला नीट का कायदा, उसको रद्द करना चाहिए। नीटचे पेपर लीक झाल्याची पहिली बातमी झी मीडियाकडून दाखवण्यात आली होती। त्यावर आता तपासानंतर शिक्कामोर्तब झालंय। बिहार पोलीस यांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात बिहारच्या पाटणामध्ये पेपर लीक झाल्याचं स्पष्ट झालंय। संजीव कुमार हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली। नेमकं तपासात काय समोर आलंय एक नजर टाकूया। नीटचा पेपर लीक झाल्याचं स्पष्ट झालंय। संजीव कुमार पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे। 12 आरोपींच्या चौकशीमधून पेपर लीक झाल्याचे पुरावे मिळाले। नितीश आणि अमित नावाच्या तरुणांच्या मोबाईलवर पहिल्यांदा पेपर आले। अंशुमन यादव कडून उत्तर पाठ करून घेण्यात आली। महाराष्ट्रातल्याही एका तरुणाकडून उत्तर पाठ करून घेण्यात आली होती। परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांचाही घोटाळ्यात सहभाग असल्याचं समोर आलंय। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नीटची परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलंय। या निर्णयाचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वागत केलंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कालच नीटच्या परीक्षा रद्द करून आता नवीन फेर परीक्षा घेण्याचे कालच त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याचे मी स्वागत करतो। आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये मी कार्यरत असताना मला पालक आणि विद्यार्थी भेटले होते आणि या नीटच्या परीक्षेमध्ये जो अन्याय झालेला आहे त्याचं कथाकथन त्यांनी केलेलं होतं। नीट परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यावर सर्वात पहिल्यांदा झी 24 तासने आवाज उठवला। झी 24 तास अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचा आवाज बनलं। एकीकडे इतर माध्यमं लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र होती, त्यावेळीही झी 24 तासने नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावर आवाज उठवत आपली सामाजिक बांधिलकी जपली होती। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।